सुनेत्रा काकी जे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनासुद्धा भेटलो, त्यांनाही विनंती केली काय आत्तापर्यंत करतोय, काय माहिती गोळा केली आहे, त्याच्याचबरोबर पार्लमेंटमध्ये असणारे जे विविध पक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा जाऊन मी भेटणार आहे असं त्यांना तिथं सांगितलं। काही दिवसांपूर्वी CM साहेबांना भेटलो होतो, उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मी भेटलो होतो, राज ठाकरे साहेबांना सुद्धा तिथं भेटलो आणि काँग्रेसच्या प्रमुख नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी यांनाही पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन भेटणार आहे। अरविंद केजरीवाल साहेबांना उद्या दुपारी 1 वाजता हा विषय काय का महत्त्वाचा आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण जाऊन तिथे भेटणार आहोत। त्यामुळे आमच्या लेवलला ज्या ज्या काही गोष्टी आहेत, आमच्याकडनं जो कुठला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला पाहिजे तो आम्ही सर्वजण करतोय आणि दिल्लीत या सर्व नेत्यांना भेटत असताना सुप्रियाताईंची खूप मोलाची साथ व इतर सर्व खासदारांची मोलाची साथ आम्हा सगळ्यांना तिथे मिळते। त्यामुळे एकत्रित हा लढा पुढे जाऊन दादांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। हाऊसला जात असताना तुम्ही म्हटलात की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हेच विमान ते वापरत होते, कुठली परवानगी त्यांना त्याबद्दलची माहिती होती का किंवा तुम्ही बोललात काय? नाही, विषय फक्त अजितदादांचाच आम्ही बोलत होतो, अजितदादांच्या विषयावरच त्या ठिकाणी चर्चा झाली, बाकी कुठलीही इतर चर्चा तिथं त्या ठिकाणी झालेली नाही। फक्त जसं इतर नेत्यांना आम्ही विनंती केली होती तसंच एकनाथ शिंदे साहेबसुद्धा मोठे नेते आहेत, त्यांनीसुद्धा प्रवास करत असताना विमान ते हेलिकॉप्टरच्या बाबतीत काळजी घ्यावी अशी विनंती त्यांना केली। इतरही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना पण तशीच विनंती केली होती आणि याच्याही पुढे या आपल्या माध्यमातून इतरही सर्व नेते आणि मोठे व्यावसायिकांना विनंती करेल की आपण प्रवास करत असताना प्रवासात काळजी घ्यावी। दादा, एकीकडे जसं तुम्ही म्हणताय की सगळ्या तुम्ही नेत्यांना अध्यक्षांना भेटत आहात, सगळ्यांना ही पण विनंती करत आहात का की PSR शक्यतो टाळावं? ते 100% कारण का एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जी घटना त्या ठिकाणी घडली ही तर आपल्या सगळ्यांना तिथं माहितीच, मी त्याचे काही पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्याचबरोबर दादांच्या बाबतीत सुद्धा घटना आपल्याला माहिती, 2023ला सुद्धा असंच VSRचं एक विमान पडलं होतं आणि मग त्याच्यामध्ये कामचुकारपणा मोठ्या प्रमाणात होत असतो, पण तसंच त्यांच्यावर दबाव आणून VSRच्या माध्यमातून काही चुकीच्याही गोष्टी केल्या जाऊ शकतात, हे आता सिद्ध अजून काय वेगळं करायचं आहे। त्यामुळे नेत्यांनी VSRली प्रवास करत असताना काळजी घ्यावी, नाहीतर VSRली प्रवासच करू नये अशी भावना माझ्यासारख्याची त्या ठिकाणी आहे। कारण का जे आमच्या परिवारामध्ये घडलं ते दुसऱ्या कोणाच्या परिवारामध्ये घडू नये